Welcome student in first video of 7th class of first chapter geometric constructions. तर मुलांनो इयत्ता 7वीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पहिला चॅप्टर म्हणजे पहिला धडा जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन म्हणजे भौमितिक रचना याचा अभ्यास करणार आहोत. आता गेल्या वर्षा मागील इयत्तेमध्ये इन प्रीवियस क्लास वी ऑलरेडी सी द लाइन सेगमेंट अँगल बायसेक्टर इटीसी. म्हणजे आपण मागील इयत्तेमध्ये रेषाखंड कोन दुभाजक यांचा अभ्यास आपण केलेला आहेच. आता कोन द मेजर ऑफ अँगल इज मेजर इन डिग्री. म्हणजे एखाद्या कोनाचं माप जे आहे ते अंशामध्ये मोजलं जातं. फॉर एक्झाम्पल मेजर ऑफ अँगल एबीसी, मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे कोन ABCचं जे माप आहे, कोन ABCचं जे माप आहे 30 अंश आहे. म्हणजे कोणत्याही कोनाचं माप हे अंशामध्ये मोजलं जातं. आता इथे आपल्याला पहिला पॉइंट जो पाहायचा आहे अँगल बायसेक्टर, कोन दुभाजक. आता दिलेल्या कोनाचा कोन दुभाजक, हाऊ टू ड्रॉ द अँगल बायसेक्टर ऑफ द गिवन अँगल. म्हणजे दिलेल्या कोनाचा कोन दुभाजक कसं काढायचा आहे ते आपण आता पाहू. या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं आहे. फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ एनी अँगल ऑफ एनी मेजर. म्हणजे कुठल्याही अंशाचा एक कोन काढून घेऊ. प्रथम आपण ड्रॉ अँगल ऑफ एनी मेजर ऑफ अँगल ABC. ये कोन काढून घेऊ आपण. फर्स्ट ड्रॉ अ रे BC. किरण BC काढून घेऊ सुरुवातीला. शो ॲरो हेड हियर. बाणाचं टोक दाखवा. या ठिकाणी नाव देऊ आपण B. नेम दिस पॉइंट B. टेक एनी पॉइंट ऑन द रे. नेम दिस पॉइंट C. Then we have to draw angle ABC of any measure. कुठल्याही अंशाचा कोन ABC काढायचा आहे. म्हणजे अगेन आपण ड्रॉ अ रे BA हा किरण काढून घेऊ. या रेवर कुठेही एक बिंदू घेऊ. ह्याला नाव देऊ आपण EA. We draw angle ABC of the measure of this angle we can't measure. इथं आपण या कोन ABC चं कोन मोजलेलं नाहीये. आता हाऊ टू ड्रॉ द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. म्हणजे कोन ABC चा कोन दुभाजक कसा काढायचा आहे ते आपण पाहू. कंपास घ्यायचा आहे. टेक द कंपास. नाउ टेक सम डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स ऑफ द कंपास. कंपास घ्यायचा आहे. कंपासच्या दोन्ही पायामध्ये थोडं अंतर घ्यायचं. आता हे एकदा तुम्ही अंतर घेतलं की पर डू नॉट चेंज द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स बिफोर वी ड्रॉ द टू आर्क्स ऑन द रे BC अँड रे BA. म्हणजे हे अंतर घेतल्यानंतर अंतर बदलायचं नाही. कधीपर्यंत बदलायचं नाही. किरण BC आणि किरण BA वर दोन कंस काढेपर्यंत अंतर बदलायचं नाही. नाउ टेक सम डिस्टन्स. पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट B. B वर स्टील पॉइंट ठेवा आणि ड्रॉ अ आर्क ऑन रे BC. सिमिलरली ड्रॉ द आर्क ऑन रे BA. या पद्धतीने कंस किरण BC वर एक कंस काढून घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्याच मापाचं किरण BA वर एक कंस काढायचं आहे. आता हे कंस काढल्यानंतर परत काय करायचं, थोडं अंतर वाढवून घ्यायचं. आता अंतर घ्यायचं हे जे अंतर आहे या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं असतं नियमाने. मग आपण किती घेतलं तरी चालेल. थोडं अंतर घ्यायचं दोन पायामध्ये कंपासच्या. आता हे अंतर घेतल्यानंतर दोन कंस काढेपर्यंत हे अंतर बदलू द्यायचं नाही. डू नॉट चेंज द डिस्टन्स. व्हेन वी टेक द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स ऑफ द कंपास, डू नॉट चेंज द डिस्टन्स बिटवीन द टू कंपास बिफोर वी ड्रॉ द टू आर्क्स इनसाइड द अँगल ABC. कोनाच्या अंतर्भागात हे कंस काढायचं. तर हे काढत असताना काळजी घ्यायचंय. कंपास पुट द स्टील पॉइंट ऑफ द कंपास ऑन द आर्क ऑफ रे BC. रे BC वरील आर्क कंसावर हा स्टील पॉइंट ठेवायचा आहे. ड्रॉ आर्क. हे कंस काढून घ्यायचं. डू नॉट चेंज द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स. पुट द स्टील पॉइंट ऑफ द कंपास ऑन द आर्क ऑफ रे BA. आता हा स्टील पॉइंट कुठे कंपासचा तर रे BA वर जो आपण कंस काढलाय त्या कंसावर ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर या पद्धतीने ठेवायचं. फक्त काळजी घ्यायची अंतर बदलू द्यायचं नाही. आणि ड्रॉ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द फर्स्ट आर्क. म्हणजे जेव्हा तुम्ही आर्क काढताय अशी आर्क काढायची आहे की जी पहिली आर्क आपण काढली त्याला छेदणारी एक आर्क काढून घ्यायचं आहे.
या पद्धतीने आर काढून घ्यायचा आहे. देन टेक द स्केल and draw a ray such that the ray passing through the intersection point of the arcs and the vertex B. म्हणजे एक असा किरण काढून घ्यायचा आहे की तो किरण या कंसाच्या छेदनबिंदू आणि बी मधून गेला पाहिजे. In this way, put the scale in this way and draw a ray. Show here arrowhead. Take any point on the ray and name this point D. Now this ray BD is the angle bisector of angle ABC. हा किरण BD जो आहे तो कोन ABC चा कोन दुभाजक आहे. आता कशावरून कोन दुभाजक आपण चेक करू शकताय. कंपास घ्यायचं, कंपासचा सेंटर, पुट द सेंटर ऑफ द कंपास at point B at point B and measure the angle. The measure of angle ABC is equal to, ह्या साइडला मोजायचा आहे, ज्या साइडला बिंदू शिल्लक आहे B वर ठेवलंय, उजव्या बाजूला C बिंदू शिल्लक आहे, त्या साइडला 0 मोजायचा आहे. 0 10 20 30 40 50 60 70. Measure of angle ABC is equal to 70 degree. म्हणजे आपण जो कोन काढला होता त्या कोनाचं माप हे 70 अंश होतं. आता जर या ठिकाणी आपण पाहिलं, आता कोन आपण DBC याचं माप चेक करू. मेजर ऑफ अँगल DBC is equal to DBC या कोनाचं 0 10 20 30 35 is equal to measure of angle DBC is equal to 35 degree. Now change the position of the protector, put the center of the protector at point D and this side of the protector put on the ray BD. तर ही बाजू कोन मापकाची ही बाजू कुठे ठेवायची, आपल्याला BD वर ठेवायचं आहे, रे BD वर या पद्धतीने ठेवायचं. या पद्धतीने ठेवल्यानंतर आता मेजर ऑफ अँगल ABD चं माप मोजतो आपण. मेजर ऑफ अँगल ABD इज इक्वल टू, आता इथं ठेवलाय तर या बाजूला बिंदू शिल्लक आहे, या उजव्या बाजूनच मोजायचं आहे. 0 10 20 30 आणि पुढचे 5 35. That means the measure of angle ABD is equal to 35. Measure of angle DBC is equal to 35. दोघांचं माप हे 35 अंश आहे. या दोघांची जर बेरीज केली तर किती मिळते, 70 अंश. म्हणजेच यावर सिद्ध होतं. आणि मेजर ऑफ दिस टू अँगल्स आर इक्वल. मेजर ऑफ अँगल ABD 35 degree. Measure of angle DBC is equal to 35 degree. That means both the angles are congruent to each other. So these two angles are congruent. Then ray BD is known as angle bisector of angle ABC. Therefore, ray BD is the angle bisector of angle ABC. In this way we can draw the angle bisector of any given angle. Now one example here we have to take again. अजून एक example आपण घेऊ त्या ठिकाणी. Example number 1. Example 1. Measure of angle PQR is equal to 70 degree and 110 degree. 110 degree विशाल कोण घेऊ obtuse angle. Draw its angle bisector. आता या ठिकाणी आपल्याला कोन PQR दिलाय आणि त्या कोनाचं माप हे 110 अंश दिलेलं आहे. तर सुरुवातीला फर्स्ट वी ड्रॉ अँगल PQR ऑफ मेजर 110 डिग्री. आता या ठिकाणी प्रथम आपण
कोन PQR 110 अंशाचा कोन PQR काढून घेऊ, नंतर त्याचा आपण अँगल बायसेक्टर घेऊ. सो फर्स्ट टेक द स्केल, ड्रॉ द रे QR. पहिल्यांदा हा QR काढून घ्यायचा आहे. ड्रॉ रे QR. Name this point Q. Take any point on the ray. Show arrow head. Name this point R. Now take the compass protector. Put the center of the protector, and this side of the protector is coincide exactly to the ray QR. आता कंपास ठेवत असताना अशी काळजी घ्यायची की या कंपासचा जो सेंटर आहे ते सेंटर Q वर ठेवायचं आहे, आणि ही जी बाजू आहे प्रोटेक्टरची, तर ही बाजू काय करायचं, रे QR तंतोतंत जुळे या पद्धतीने ठेवायचं आहे. पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉइंट Q. आता मोजत असताना मुलं गोळ करतात, डायरेक्ट 110 कुठे आहे तर इथं फोन करून ठेवते. तर मोजायचं, ऍक्च्युअल मोजायचं जेव्हा तुम्ही प्रोटेक्टर ठेवताय रे QR वर, तर ज्या बाजूला दुसरा बिंदू शिल्लक असतो त्या किरणाचा त्या साइडनं मोजायचं असतं 0. आता या उजव्या साइडला R बिंदू शिल्लक आहे, राहिलेला आहे, म्हणून काय करायचं, उजव्या बाजूने ऍक्च्युअल मोजत जायचंय. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 and 110. जर तुम्ही न मोजता जर या ठिकाणी 110 इथं आहे म्हणून इथं जर केले तर 110 डिग्री, मेजर ऑफ अँगल 110 डिग्री, then it is a obtuse angle. When we take here point taken, we have to draw the angle. This angle become acute angle. त्यासाठी व्यवस्थित माप घ्यायचंय. घेतल्यानंतर टेक द स्केल and draw a ray in this way. Put the scale and draw a ray. Show here arrowhead. Take any point here on the ray and name this point P. Show here measure of the angle 110 degree. जर कोणाचं माप दिलं असेल तर लिहिणं गरजेचं आहे. इथं दिलेलं नव्हतं, आपण लिहिलेलं नाहीये. जेव्हा माप दिलं जाईल तेव्हाच लिहायचं आहे. आता we draw the angle PQR. Measure of this angle PQR is 110 degree. Now we have to draw the perpendicular angle bisector of this angle PQR. So take the compass, take some distance between the two legs. Do not change the distance between the two legs before we draw the two arcs. कंपासच्या दोन्ही पायांमध्ये काही अंतर घेतल्यानंतर दोन कंस काढेपर्यंत अंतर बदलायचं नाहीये. नाउ पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट Q. स्टील पॉइंट Q वर ठेवायचं आहे आणि ड्रॉ अ आर्क such that the arc intersect the ray QR. आता असा एक कंस काढायचा आहे की तो किरण QR ला छेदला पाहिजे. Now draw arc such that the arc intersect the ray QP. आता एक कंस असा काढायचा त्याच मापाचा की तो किरण QP ला छेदला पाहिजे. या पद्धतीने. Now again take out the compass. Now take some distance. आता परत थोडं अंतर वाढवून घ्यायचं. हे वाढवून घेतल्यानंतर दोन कंस काढेपर्यंत अंतर बदलायचं नाहीये. या ठिकाणी QR च्या किरण QR वर जो कंस आहे त्या कंसावर स्टील पॉइंट ठेवायचा. पुट द स्टील पॉइंट ऑन द आर्क ऑन द रे QR. या ठिकाणी ठेवायचं आहे आणि ड्रॉ द आर्क इनसाइड द अँगल PQR. PQR च्या अंतर्भागात कंस काढायचा आहे. Do not change the distance between the two legs. Put the steel point on this arc and draw the arc such that the arc intersect the first arc. Now take out the compass. Now take the scale and draw a ray such that the ray passes through the intersection point and Q. Point Q. असे एक किरण काढायचं आहे की तो कंसाच्या छेदन बिंदू आणि Q मधून गेला पाहिजे. Show here arrowhead.
take a point on the ray and name this point S. Now ray QS is the angle bisector of angle PQR आहे. तर या ठिकाणी किरण QS हा कोन PQR चा कोन दुभाजक आहे. आता हे पाहायचं असेल बरोबर आहे का कंपास घ्यायचं, टेक द प्रोटेक्टर कोनमापक घ्यायचं, सेंटर वर ठेवायचं, Q प्रोटेक्टर सेंटर Q पॉइंट वर ठेवायचा, 110 चा आहे. तर अँगल SQR चं मेजर मोजूत आपण 0 10 20 30 40 50 55 म्हणजे 110 अंशाचं निम्म 55 अंश होतं, बरोबर 55 अंश आहे. जर प्रोटेक्टर आपण असा जरी ठेवला या टाइप मध्ये मोजण्यासाठी, तर इथून मोजलं 0 10 20 30 40 50 हे 55 म्हणजे फ्रॉम दिस practically we prove that ray QS is the angle bisector of angle PQR. तर angle bisector असल्यामुळे काय करायचं, या ठिकाणी angle PQS ला एक सारखं साइन करायचं, खुली मारायची आणि angle SQR ला इथे एक खुली मारायची. This sign shows ray QS is the angle bisector of angle PQR. Next point, here angle bisector divide the angle into two equal parts. कोन दुभाजक काय करतोय, दिलेल्या कोनाचे दोन समान भाग करतो, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पॉइंट, परपेंडिक्युलर बायसेक्टर. Perpendicular bisector. Perpendicular bisector of a segment. Of a segment. रेषाखंडाचा लंब दुभाजक. दोन शब्द त्या ठिकाणी, लंब आणि दुभाजक. आता हाऊ टू ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ गिवन सेगमेंट. दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक कसं काढायचं ते पाहू. आता फर्स्ट काय करतो मी, न मोजता रेषाखंडाची लांबी न मोजता एक रेषाखंड काढतो. फर्स्ट आय ड्रॉ अ सेगमेंट AB ऑफ एनी मेजर. कुठल्याही मापाचा एक रेषाखंड काढून घेतोय. नेम द एंड पॉइंट्स A, here B. This is a segment AB, line segment AB. याचं माप आपल्याला दिलेलं म्हणजे आपण माप घेतलाच नाही, एक रेषाखंड काढला. तर या रेषाखंडाचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं असेल तर टेक द कंपास. नाउ पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट A. स्टील पॉइंट जो आहे कंपासचा तो A वर ठेवायचा आहे. A वर ठेवल्यानंतर काय करायचं, आता या कंपासच्या दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. अंतर किती घ्यायचं आहे, टेक द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स ऑफ द कंपास ग्रेटर दॅन हाफ ऑफ द लेंथ AB. म्हणजे कंपासच्या दोन्ही पायामध्ये AB ची रेषाखंड AB ची जेवढी लांबी आहे त्या लांबीच्या निम्म्यापेक्षा थोडी जास्त घ्यायचं. निम्म्यापेक्षा कमी घेत चालणार नाहीये, आणि जास्त घेतलं निम्म्यापेक्षा किती घेऊ शकताय तुम्ही, पण निम्म्यापेक्षा जास्त घेतोय मी. पुट द स्टील पॉइंट, टेक द डिस्टन्स. हे निम्म्यापेक्षा जास्त घेतले. आता हे घेतल्यानंतर when we take the distance between the two legs, do not change the distance between the two legs before we draw the four arcs. मग जेव्हा तुम्ही एकदा हे अंतर घेताय कंपासच्या पायामध्ये तर 4 कंस काढेपर्यंत अंतर बदलू द्यायचं नाहीये. नाउ ड्रॉ वन आर्क अबाउट द सेग AB and one arc below the seg AB. Do not change the distance. Put the steel point at point B. आता B वर ठेवायचं स्टील पॉइंट आणि ड्रॉ द टू आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट फर्स्ट टू आर्क्स. या पद्धतीने वरच्या रेषाखंड AB च्या वरच्या बाजूवर असलेल्या कंसाला छेदणारा कंस काढून घ्यायचा आहे आणि खालच्या कंसाला छेदणारा कंस काढून घ्यायचा आहे. इन दिस वे. नाउ टेक द स्केल and draw a line
such that the line passes through the intersection point of both the arcs. या दोन्ही आर्कच्या छेदन बिंदू मधून जाणारी रेषा काढायची आहे. Put the scale in this way on the intersection points. And draw a line. Draw a line. Show arrowheads on both the sides. Name this line L. Now, line L is the perpendicular bisector of seg AB. तर या ठिकाणी रेषा L ही रेषाखंड AB ची लंब दुभाजक आहे असे म्हणतात. आता लंब आणि दुभाजक दोन आहेत. लंब आणि दुभाजक हे दोन भाग आहेत. म्हणजे परपेंडिक्युलर वेगळा भाग आहे आणि बायसेक्ट हा वेगळा आहे. आता हे नेमकं काय आहे, नेमकं काय ते बघूत आपण. आता लाईन इज परपेंडिक्युलर टू AB. आता परपेंडिक्युलर मीन्स काय, अ लाईन इंटरसेक्ट a segment at right angle is known as it's a perpendicular. समजा एखादी रेषाखंड दिलेला आहे आणि त्या रेषाखंडाला एखादी रेषा काटकोन करून जर छेदत असेल, if a line intersect a segment at right angle, जर एखादी रेषा एखाद्या लाईन सेगमेंटला जर काटकोन करून जर दुभागत असेल, then that line is known as a perpendicular of that segment. म्हणजे रेषा ही AB ला इथं काटकोन करते का ते चेक करूत आपण. या ठिकाणी पुट द इथे एक नाव देतो आपण, टेक इंटरसेक्शन पॉइंट E. आता या ठिकाणी आपण काय करू, प्रोटेक्टर या सेंटर B वर ठेवू आणि पाहू. तर रेषा बरोबर 90 आहे. लाईन L 90 मधून करून छेदलाली रेषा AB ला, मीन्स दिस इज द परपेंडिक्युलर. आता हे म्हणजे लाईन L इज परपेंडिक्युलर टू AB आहे. आता ही बायसेक्ट म्हणजे दुभागणं. इफ अ लाईन इंटरसेक्ट अ सेगमेंट इनटू टू इक्वल पार्ट्स, जर दोन समान भागांमध्ये जर ती एखादी रेषा जर एखाद्या रेषाखंडाचे दोन समान भाग करत असेल, then that line is the bisector of this segment. म्हणजे ती रेषा त्या रेषाखंडाचे जर दोन समान भाग करत असेल तर ती रेषा त्या रेषाखंडाची दुभाजक असते असं म्हणतात. इथं चेक करूत आपण. या ठिकाणी घ्यायचं स्टील पॉइंट M वर ठेवायचं आहे. AB एवढं अंतर घ्यायचं. आता ही B वर पडतं का पाहायचं. पडतं म्हणजे AM इथं काय होतं, या ठिकाणी लेंथ AM इज इक्वल टू लेंथ BM होतं. म्हणजे या दोन रेषाखंडाची लांबी समान होते. AM इज इक्वल टू BM होतं. सो द लाईन L intersect seg AB at right angle and divide the segment AB into two equal parts. म्हणजे रेषा L ही AB ला 90 अंशामध्ये छेदते, तसंच AB चे दोन समान भाग करते. म्हणून लाईन L is the perpendicular bisector of a segment AB. Therefore, line L is the perpendicular bisector of a seg AB. Thank you students. कुणाला माहिती खुणा करते बसून असा